नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. काल सगळे मित्र भेटले होते आणि एक मित्र बोलला की ही कार घ्यायची म्हणजे एक डिफिकल्ट क्वेश्चन असतो किंवा डिफिकल्ट सिच्युएशन असते टू चूज विच ब्रँड. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअल ट्रान्समिशन घ्यायची की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन घ्यायची. अतिशय अवघड प्रश्न असतो. तर यावरनं बरेचसे डिबेट झाले. काही मुलं बोलले की मॅन्युअल ट्रान्समिशन इज द बेस्ट बिकॉज पिकअप किंवा रायडिंगची जी मजा असते ती मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये जास्त असते, जेणेकरून वी कॅन पूल आपल्या हिशोबाने आपण गाडी पूल करू शकतो किंवा रेस करू शकतो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ओव्हरटेकिंग किंवा ऑफ रोडिंग किंवा फास्ट चालवण्यामध्ये मॅन्युअल गाडी इज द बेस्ट वन. मला असं वाटतं की आजची कंडिशन लक्षात घेता ऑटोमॅटिक इज द बेस्ट वन. बिकॉज आता तुम्ही कुठल्या गावात जा, शहरात जा, ट्रॅफिक हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. काही ठिकाणी नॅरो रोड्स असतात. हायवेला जरी आजकाल आपण ट्रॅव्हल केलं तर जवळजवळ सगळ्याच हायवेजचे कामं चालू आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक होते. खूप छोट्या छोट्या साईड रोड्सने जावं लागतं. हे सगळं कंडिशन लक्षात येतं. मला असं वाटतं ऑटोमॅटिक इज द बेस्ट वन. कारण ऑटोमॅटिकमध्ये टेन्शन नसतं. यू नो नीड टू कंटिन्युअसली स्विच द गिअर बिटवीन फर्स्ट सेकंड थर्ड. आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे ऑटो ट्रान्समिशन होतं आता. युजर्स नीड टू एस्कलेट. सो मला असं वाटतं की ऑटोमॅटिक गाडी ही बेस्ट आहे सध्याच्या कंडिशननुसार, जेणेकरून तुम्ही थकत नाही किंवा तुम्हाला टेन्शन पण नसतं कंटिन्युअसली गिअर शिफ्टिंगचा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार, जय महाराष्ट्र.